मिरज पूर्व भागात प्रथमच नव्याने सलगरी येथे सुरू झाले अत्याधुनिक सिद्धिविनायक नेत्रालय व्हिजन सेंटर। आज तुमच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर 13 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात कॉम्प्युटरद्वारे संपूर्ण डोळे तपासणी, मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया, 5 बिंदू उपचार, लेसर सुविधा, तिरळेपणा व लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध आहेत। तसेच ब्रँडेड चष्मे, गॉगल्स व कॉन्टॅक्ट लेन्सेस ही उपलब्ध। वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 4 ते 8। ठिकाण हायस्कूल रोड, सलगरी, तालुका मिरज। संपर्क 9309764441। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव तालुका कवटे महांकाळ गावच्या हद्दीत आज सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला। भरधाव वेगाने आलेल्या एका आलिशान कारने उभ्या असलेल्या मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वाहतूक विभाग कवटे महांकाळ तालुका प्रमुख अजय सुभाष मोरे वय वर्ष 42 राहणार बेघर वसाहत हे गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अजय मोरे हे आपली मोटरसायकल क्रमांक MH10 BF 0777 घेऊन कवटे महांकाळ येथून मिरजेच्या दिशेने निघाले होते। बोरगाव हद्दीतील हॉटेल अनुपमा समोर आली असता त्यांना एक फोन कॉल आला। फोनवर बोलण्यासाठी त्यांनी आपली मोटरसायकल रस्त्याच्या कडेला थांबवली होती। यावेळी आरेवाडीहून सुभाषनगरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मारुती सुझुकी ग्रँड विटारा क्रमांक MH03 FD 0301 गाडीने थांबलेल्या मोरे यांच्या मोटरसायकलला पाठीमागून भीषण धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की अजय मोरे यांची मोटरसायकल सुमारे 100 फूट अंतरापर्यंत फरफटत गेली। या भीषण अपघातात अजय मोरे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने सांगली येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे। अपघातातील कार चालक संदीप नारायण खोत हे आरेवाडी येथून सुभाषनगरकडे जात होते। घटनेची माहिती मिळताच कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल विनोद हसबे आणि अवधूत लांडगे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला केली व विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली। या प्रकरणी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते।